सुप्रभात मित्र हो. वाचनात आलेला हा संजयजी गवांदे यांचा लेख खूप सुंदर वाटला म्हणून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आकाश के उस पार भी. आता उन्ह जरा कल्ली आहेत. दुपारचा दाह कमी झाला आहे. पानाआड विसावलेले पक्षी आता माना बाहेर काढू पाहत आहेत. जरा डोळे दिपतातच. वैशाख वणवा त्यांच्याही जीवाची कायली करतोच आहे. त्यांची तक्रार नाही. अजून थोड्या वेळाने आकाश भरारी घेण्याची हिंमत पंखात येणारच आहे. मग फक्त सैर सैर सैर. नजरेत दिसणारे आकाश आणि मनात भरलेले आकाश हे जसं पक्ष्यांना ठाऊक असतं तसं माणसांना माहीत नसेल तर न बरंच. फक्त शोध हवा. पंखात पाखराची हिंमत हवी. म्हणजे दिसणाऱ्या आकाशाच्या पलीकडेही भव्य काही आहे. नवे जग आहे. समृद्धी आहे. नवी सुरुवात आहे. नवा आशय आहे. नवा ध्यास आहे हे लक्षात येईल. जीवनाची नवी सुरुवात होईल. मग असेल फक्त सैर सैर आणि सैर. कारण आकाश के उस पार भी आकाश आहे. नुसत्या ढगांचं आभाळ डोक्यावर दिसलं आणि क्षितिजावर आकाश टेकलेलं दिसलं म्हणजे संपलं असं अजिबात नाही. याही ढगांच्या पलीकडे आणि क्षितिजाच्या वर एक आकाश आहे. आपल्याला याच आकाशाला गवसणी घालायची आहे, जे अतिशय निरभ्र आणि निर्भय आहे. जिथे जगण्यातल्या अडथळ्यांपेक्षा प्रचंड मोकळीकतेची पोकळी आहे. दाह नसून सौंदर्य आहे. आपण हिंमत पंखात भरायची. वैशाख वणवा ज्याने सोसला त्याला ते आकाश पादाक्रांत करायला कितीसा वेळ लागणार आहे. आकाश के उस पार भी आकाश. तिथे सृजनांचे स्वागत होते. नवनिर्माणांची चाहूल लागते. विचारांना मूर्तता येते. ध्येयाची पूर्तता होते. हे आकाश अलौकिक कार्याला समृद्ध करण्यासाठी निर्माण केलेले आहे. ते अंतरंगातून सुरू होते आणि आकाश के उस पार भी आकाश आहे असे म्हणत अनुभव घेत मनाला विस्तीर्णतेचा शालू पांघरून ध्येयाच्या भव्यतेला आलिंगन देते. आकाश के उस पार भी आकाश आहे. तुम्हा आम्हाला ते खुणावत आहे. आपण पाखर बोलीचं बळ फक्त पंखात भरून तयार राहा. बघा, उन्ह आता बरीच कल्ली आहेत. त्या आकाशाची ओढ आणि वेळ आपलं जगणं समृद्ध करणार आहे. आजूबाजूला कितीही अव्यवहारिक कचरा असला आणि मनात मळ बसली तरी चेतनेचे पंख पसरायची वेळ आली आहे. कारण आकाश के उस पार भी आकाश है. क्या खूब लिखा है संजय जी आपने. तुमच्या लेखणीला मनापासून सलाम. सगळ्यांना मनापासून सुप्रभात. अभिवाचन विठ्ठल शितोळे.